बोलण्याचा संदेश देणारा आणि नववर्षातील पहिला सण असलेली मकर संक्रांती मंगळवार व बुधवार असे 2 दिवस सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे। या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये तिळगुळाच्या वड्या, काळ्या रंगाचे वस्त्र तसेच लहान मुलांसाठी हलव्याचे दागिने खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे। महागाई वाढलेली असतानाही यंदा तिळगुळाच्या दरांमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नसल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे, अशी माहिती येथील व्यावसायिक प्रसाद हुंद्रे यांनी तरुण भारतला दिली। नमस्कार, मी प्रसाद हुंद्रे। आपलं दुकान इकडे किर्लोस्कर रोडला आहे। मकर संक्रांती जसं की हा वर्षातला पहिला सण आहे इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे। संक्रांतीला लागणारे तिळगुळमध्ये व्हरायटी म्हणजे शेंगाचे तिळगुळ आहेत, तिळगुळाचे लाडू आहेत, साखर रेवडी आहे, गुळ रेवडी आहे। यंदा कसं आहे, महागाईमुळे दर वाढलेत, तर लोकांच्या इच्छेनुसार आपण क्वांटिटी कमी करून रेट दर आम्ही प्रमाणात ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर तिळगुळमध्ये यंदा जसं बेळगावमध्ये घरगुती तिळगुळ बनवायचे प्रकार लई आहेत, बडीशोपमध्ये येतात, तीळमध्ये येतात, बदामचे येतात, हे सगळे आपण घरगुती पद्धतीने बनवतात। बाकीचे जे साखरेचे जे मशीनवर होतात त्याची बी मागणी चांगली आहे। बरं, त्याच्यानंतर लहान मुलांसाठी डब्यांमध्ये कार्टूनचे डबे, म्हणजे ते डबे घरातले पालक बी कसे बघालेत, नंतर वापर येण्यासाठी डबे बघालेत, त्याच्यामुळे डब्यांना पण मागणी चांगली आहे। आणि यंदा नवीन म्हणजे बोरनानचं जे फेड चालू झालंय, त्याच्यामध्ये लहान मुलांचे दागिने किंवा नवदाम्पत्य असेल तर हळदी कुंकुम करून बोरनान घालायची जी आपली परंपरा आहे त्याच्यामध्ये क्रेज चांगला आलाय। मग त्याच्या जोडीला त्या सोहळ्यासाठी जे डेकोरेटिव्ह आयटम लागतात, जसे पतंग असतील, छोटे छोटे पतंग, त्याच्यामध्ये व्हरायटी आले, परत्या छोट्या छोट्या नवीन आलेत। त्याच्यानंतर जो आपण मध्ये मांजाचा जो प्रकरण झाला, वायर मांजा, त्याच्यावर बंदी घालून कॉटनचे किंवा साध्या दोरांचे परती चांगले आलेले आहेत। त्याच्यामध्ये पतंग घ्यायला गेला तर लहान मुलांसाठी कार्टून प्रिंटेड उडवणारे जे हौशे कलाकार, त्यांच्यामध्ये पेपरचे पतंग व्हरायटी काढलेले आहेत, कापडी पतंग आहेत। कापडी पतंग मध्ये तुम्हाला गरुड, इगल हे ते सगळे व्हरायटी कार्टून मध्ये पण तुम्हाला मिळतील। त्याच्यामध्ये एकंदरीत काय, जो पूर्ण भारतामध्ये मकर संक्रांतीचा उत्सव आहे तो पहिला कसं व्हायचं, नुसतं तिळगुळ वाटलं की संक्रांती संपली, आता नाही, तिळगुळच्या हिशोबाने बोरनान पण व्हायलंय, त्याच्यासोबत पतंगची पण क्रेज वाढले आणि लोक सोशल मीडियाला कनेक्ट होऊन हिकुडची तिकुडची प्रकार, म्हणजे जे आपल्या पूर्ण भारतामध्ये वेगवेगळे पद्धती किंवा आपण ट्रेडिशन म्हणू शकतो ते फॉलो करून मकर संक्रांती या वर्षाचा उत्सवाने करायलेत। मार्केटला म्हणण्यासाठी तेवढी तेजी नाही आहे, परंतु सगळं लोक उत्साही आहेत आणि हा सण चांगला होईल अशी अपेक्षा आहे। आणि आम्ही व्यापारी म्हणून हा आमचा पहिला सण, वर्षाचा पहिला सण, एकंदरीत चांगलं होऊन वर्षाची सुरुवात चांगली होईल अपेक्षा ठेवतो। सोमवारी भोगी सणानिमित्त घरोघरी बाजरीची भाकरी, वांगी तसेच मिश्र भाजीचा नैवेद्य देवतांना अर्पण करण्यात आला। इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांतीला विशेष महत्त्व असून भोगी आणि मकर संक्रांती असे 2 दिवस हा सण उत्साहात साजरा केला जातो। हिवाळ्यात शरीराला उष्णता व ऊर्जा देणारी बाजरीची भाकरी, तीळ, शेंगाची पोळी यासारखे पदार्थ आरोग्यदायी मानले जातात। त्यामुळे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, पालेभाज्यांचा गरगट्टा तसेच मटार गाजराची भाजी असा नैवेद्य देवतांना दाखवण्याची परंपरा आहे। मंगळवारी अनेक घरांमध्ये या पौष्टिक व पारंपरिक पदार्थांची मेजवानी आयोजित करण्यात आली होती। बुधवारी मकर संक्रांतीनिमित्त पुरणपोळी किंवा शेंगापोळी यासह पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो। सायंकाळी तिळगुळाची देवाणघेवाण करत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा सद्भावनेचा संदेश देण्यात येतो, ज्यामागे प्रत्येकाच्या आयुष्यात तिळगुळासारखा गोडवा नांदावा ही भावना दडलेली असते।